तर मित्रांनो, ही व्हिडिओ आहे, ब्लॉग वगैरे नसणार आहे ही व्हिडिओ. आणि अरे यार, इथं खूप आवाज आहे, काम चालू आहे ना घरात इकडे पुढे समोर, जाम आवाज आहे. किती वेळ थांबू असा? तर मी जाऊ दे, मी बोलतो. तर मी ही व्हिडिओ, हा ब्लॉग नाही, ही व्हिडिओ आहे. तर ही व्हिडिओ खास थँक्यू बोलासाठी चालू केली मी, ती म्हणजे यश दादा, यश मथाडिकारी आणि शिवानी यश मथाडिकारी यांच्यासाठी. कारण की मी असं तुम्हाला सांगतो का आला पहिले. मी घरी म्हणजे टाईमपास बसलो होतो, म्हणजे दिवस असं काय होतच नाही, म्हणजे घरी जस्ट झोपून होतो आणि यांचेच ब्लॉग बघतो, आपले यश दादा आणि शिवंदा यांचे. तर नंतर मग माझं रिअलाईज झालं की माझ्या पण ब्लॉगमध्ये आवाज नाही येते माझा. आत्ता पण येतो का नाही समजत नाही, कारण की इथं जाम आवाज आहे. तर मला असं होतं की माझ्या ब्लॉगमध्ये आवाज येत नव्हता नीट, म्हणजे माईक तर काय माहिती माईक खराब आहे का काय खराब आहे. फोन जुना आला आहे खूप, 11 Pro Max आहे, पण तो पण जुना झाला आहे. आय डोंट नो काय झालं आहे माईकला, कशामुळे कमी येते आवाज. पण मला असं विचार चाललं होतं की माईक घ्यायचं का काय करायचं, पण मला समजत नव्हतं कुठला घेऊ काय घेऊ. बजेटमध्ये म्हणजे एवढं बजेट नाही, पण तरी बघतो, स्क्रोल करतो ऑनलाईन कुठला चांगला असेल कुठला नाही. पण नंतर मग एक आयडिया आली की म्हणजे एकदम मी शिवानी आणि यश दादांची स्टोरी ठेवली होती इंस्टावरती. तर ती ठेवल्यानंतर त्याही मला थँक्यू म्हणजे असं रिप्लाय दिला. तर मी जाम खुश होतो त्या टाईमला पण. आणि आता मी त्यांना विचारलं की असं सजेस्ट करा, ट्रायपॉड आणि माईक सजेस्ट करा माझ्यासाठी. तर त्याही शिवानी यशदा बाहेर गेला वाटतं, तर शिवानी त्यांनी स्वतःहून व्हॉइस मेसेज केला की दादा बाहेर गेला आहे, सो मी रिप्लाय करते असं तसं. आणि तिने सगळं सांगितलं. जाम बरं वाटतं आहे मला या गोष्टीसाठी. म्हणजे तो जास्त ना, एक कोण मोठा यूट्यूबर आपण फॉलो करतो आहे त्यांचा स्वतःहून पर्सनल मेसेज करता आहे, ते पण व्हॉइस मेसेज. तर तसं भारी वाटतं. तसं मला म्हणजे एक नंबर वाटते. असं झोपून होतो मी, मेसेज पॉपअप झाला की असं मेसेज, व्हॉइस मेसेज आला आहे. मी उठलो आणि बघायला लागलो, 3-4 वेळेला ऐकला तोच मेसेज. आणि नंतर झाला, तर नंतर मी एक व्हिडिओ ॲड करीन ह्याच्यानंतर. दादा जरा बाहेर गेला आहे, सो मी रिप्लाय करते. तर आम्ही माईक यूज करतो, कधी कधी माईक यूज करतो जेव्हा सिट डाऊन व्हिडिओ करतो. ब्लॉगिंगमध्ये माईक यूज करायला जास्त जमत नाही, कारण की ते ऑन द स्पॉट असे मोमेंट्स कॅप्चर करायचे असतात. पण आता कसं आहे, आमच्या फोनमध्ये आम्ही दोघं पण iPhone 16 यूज करतो, ज्याच्यामध्ये स्पेशल ऑडिओचा ऑप्शन आहे. तर आम्ही व्हिडिओ बनवल्यानंतर ते त्याचा बॅकग्राऊंड नॉईज कॅन्सल करायचं ऑप्शन येतं आयफोनमध्ये इनबिल्ट. तर आम्हाला जास्त माईक यूज नाही केला तरी ते वर्क करतं. बट आधी जेव्हा आमच्याकडे iPhone 16 नव्हता, तेव्हा आम्हाला एव्हरी व्लॉगमध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला शूट करावं लागत होतं, तेव्हा तेव्हा आम्ही माईक कनेक्ट करायचो. सो तेच आहे. आणि ट्रायपॉड आमचा नॉर्मलच आहे, बट हा मी रेकमेंड करणार नाही. म्हणजे तुम्ही घेऊ शकतात, बट खूपच जास्त त्याचे ना फिटिंगमध्ये इश्यू येतात, म्हणून आम्हाला पण दुसरा शोधायचा आहे. सो ह्याच्यासाठी मी एवढं तुला रेकमेंड नाही करणार, पण मी तुला ब्रँड सांगू शकते. एक सेकंड. तर गाईज, मला तुम्हाला एक सांगायची होती गोष्ट आहे की कशी बोलू. जाम खुश आहे मी आज, म्हणजे आज दिवसभर असंच बसलो होतो, काय ब्लॉग वगैरे नाही, काय नाही, कुठं गेलोच नाही, तर ब्लॉग काय करू. तर मग घरी बसलो तर मी यश मथाडिकारी, शिवानी यश मथाडिकारीचे यांचे ब्लॉग बघतो तुम्ही. तर ते ब्लॉग बघता बघता मी डोक्यात आलं की ह्यांचे आवाज जास्त येतो, माझा आवाज ब्लॉगमध्ये कमी होते म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये. तर मला असं होतं की म्हणजे माईक घ्यायला लागेल. तर मला समजत नव्हतं की मी कुठला घेऊ, काय घेऊ. जाम ऑनलाईन स्क्रोल केलं मी, पण मला नाही समजलं. तर मग एकदा म्हणजे शिवानी मंचेकर जो आहे इंस्टावरती चॅनल, आपला अकाउंट यांचा, म्हणजे वाईब विथ यश दादांचा, दादा आणि ताईंचा मिळून तो जो हे आहे चॅनल अकाउंट, तर त्याच्याने एकदा मला थँक्यू असा मेसेज आला होता. तर मी बोललो की एकदा परत ट्राय करू, किस्मत आजमाते की सजेशन आला कुठला घ्यायचा, काय घ्यायचा ब्लॉग आपला, माईक आणि हे ट्रायपॉड. मी एवढा खुश आहे ना, मला समजत नाही काय बोलतो मी. तर मी असं एकदा म्हणजे असं त्यांना मेसेज केला त्या अकाउंटवरती की असं आहे, मला ब्लॉगिंग वगैरेसाठी ट्रायपॉड आणि माईक घ्यायचं, ते सजेस्ट करा, तुम्ही कुठला वापरतो वगैरे असं काहीतरी. तर थोडं मला माहीत नव्हतं मेसेज येईल की, आणि इतक्या लवकर म्हणजे आजच मला असं वाटलं किती दिवस लागतील किती नाही. कारण की आता त्यांचे 80K सबस्क्रायबर झालेत.
80 पॉईंट समथिंग आहे, ॲक्युरेट नाही माहीत पण 80च्या वरती आहे एवढं माहिती आहे. आणि मी जस्ट त्यांचं ब्लॉग बघून उठलो आणि मी त्यांना मेसेज केला आणि थोड्या टायमाने त्या ताईचा शिवाय त्याचा डायरेक्ट हे आला, काय बोलतात व्हॉईस मेसेज आला आणि एवढं खुश झालो बघून. ताई सगळ्यात पहिले थँक्यू तुला खूप, तुझ्या वेळातून वेळ काढून जो तुम्ही मेसेज केला, आपला व्हॉईस मेसेज केला त्यासाठी खूप थँक्यू. आणि थँक्यू खूप. आणि मला माहीत नव्हतं काय करू, तर म्हणून मी एक चांगली मुवमेंट कॅप्चर करायचा ठरवला आणि तुम्हाला मी सेंड करीन. प्लीज थँक्यू रिप्लायसाठी. आणि जाम खुश आहे जाम. अरे मित्रा थँक्यू, तू एवढा आम्हाला सपोर्ट केला, एवढं तू आमच्या एका मेसेजवर तू एवढा खुश झाला ते बघून आम्हाला खूप जास्त तू वापरू शकतोस. तू काही चुकीचं नाही बोलला त्या व्हिडिओमध्ये, तू फक्त एक्सप्रेस केलं की तुला किती बरं तू वाटलं. नक्की हा व्हिडिओ वापरू शकतोस आणि तुला अजून काही व्लॉगिंग बद्दल वगैरे डाऊट असेल तर नक्की विचार. आणि जर आमचा कधी मेसेज लेट आला तर परत मेसेज कर, आम्ही नक्की बघतो. जसं जमेल आम्हाला तसं आम्ही तुला रिप्लाय देऊ. आम्ही जसं जमतं तसं लोकांना रिप्लाय देत राहतो. तर थँक्यू, तू एवढं चांगलं एक्सप्रेस केलंस आणि विश केल्याबद्दल पण. हा, आणि तुझ्या चॅनलसाठी पण ऑल द व्हेरी बेस्ट. करत राहा, कन्सिस्टंट राहा, तुला पण लवकरच प्रगती मिळेल. येस, बाय बाय. आधी तर ती मी त्यांना पर्सनली सेंड केली आणि त्याही पण ती व्हिडिओ पण त्यांना खूप आवडली. ते बोलले, त्यांची परमिशन घेतली आधी की टाकू का यूट्यूबला, अशी व्हिडिओ बनवू का, म्हणजे ती टाकू का ॲक्च्युली. तर ते बोलले हा टाक, काय प्रॉब्लेम नाही. यश दादा बोलला, अरे खूप भारी वाटलं, खूप भारी वाटतं, जाम भारी वाटतं मला. आजचा दिवस म्हणजे लक्षात राहील माझ्या की असं झालं तर असं काय. तर त्यातच ही व्हिडिओ मी बनवले, तुम्हाला दाखवते. आत्ता पण त्याचा कमेंट आला, हार्ट रेड हार्ट आईला एक दोन असते, मजा येते. आणि असेच थँक्यू, मला खूप बरं वाटतं. मी बोलू नाही शकत, मी स्पीचलेस एकदम, काय बोलू काय नाही. कोणता व्हिडिओ बघून काय वाटेल काय माहिती नाही, पण मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवतो आहे. यश दादा, शिवणताई, थँक्यू सो मच. तुमच्या इम्पॉर्टंट टाईममधून तुम्ही मेसेज, आपला व्हॉईस मेसेज केला आणि परत रिप्लाय पण दिला, दोघाही मिळून. ते मला लय आवडला आणि थँक्यू सो मच ह्या गोष्टीसाठी. आणि मी कन्सिस्टन्सी राहीन ब्लॉगमध्ये. ताई तू बोलली कन्सिस्टन्सी राहा, म्हणजे कन्सिस्टंट राहा असं बोललीस, तर मग नक्कीच राहीन. आणि हा व्हिडिओ एवढाच होता. आणि परत एकदा थँक्यू तुमचे. आणि मी नक्की काय डाऊट वगैरे असेल तर तुम्हाला विचारीन दोघांना, टाईम असेल तर तुम्ही प्लीज रिप्लाय करा. आणि थँक्यू सो मच. तुम्ही पण खूप भारी, म्हणजे भारीच करता तुम्ही ब्लॉग वगैरे, खूप आवडतात. तर अजून असेच बनवत राहा मस्त मस्त. आणि मी पण टाकीन ब्लॉग, आता कन्सिस्टंट राहणारच आहे, म्हणजे आत्ता न्यू स्टार्ट केला आहे. आय थिंक ही व्हिडिओ माझ्या चॅनलची 5वी व्हिडिओ असेल. ह्याच्या आधीचे होते नॉर्मल व्हिडिओज गेमिंग रिलेटेड. त्यानंतर मला थोडा ब्रेक घेतला. ब्रेक म्हणजे फोन होता तो नीट परफॉर्मन्स नव्हता देत गेमिंग वगैरेसाठी, तर तिथे मी ब्रेक घेतला होता यूट्यूबमधून. तर आता ब्लॉग स्टार्ट केलेत मी. आता कन्सिस्टंट राहीन ब्लॉगिंगमध्ये. असं पण होते, कधी पण होते, प्रगती नक्कीच होईल. ताई थँक्यू तुझ्या मोटिवेशनसाठी पण. आणि ज्या पण मला वाटेल की नाही जे यूट्यूबमधून मोटिवेशन नसेल भेटत, तर मी तुमचा तो ऑडिओ नक्की ऐकीन आणि तुम्हाला थँक्यू रोज बोलत राहीन. थँक्यू, बाय बाय.